नाही ना प्लीज. तर आजचा ब्लॉग सुरू झालेला आहे कार मध्ये आणि तुम्ही टायटल वरून ऑलरेडी गेस केलेला आहे कारण आपण जात आहोत कर्जतला. तर खूप मज्जा येणार आहे. ऍक्च्युली प्लॅनची सुरुवात अशी झाली होती 2 महिन्या अगोदर सुरू झाली होती आणि सगळ्यांचं पॉसिबल होत होतं पण आम्हीच दोघं जरा अडथळा आणत होतो कारण आमच्याकडे 2 लग्न होती आणि आम्हाला होम टाउन जायचं होतं. तर त्यामुळे जरा राहिलं होतं पण फायनली हा वीकेंड असा होता जेव्हा सगळे अवेलेबल होते आणि बुकिंग पण व्यवस्थित मिळाली आणि वेदर पण एकदम छान आहे. आज मस्त पाऊस पडतोय तर खूप मज्जा येणार आहे. आणि आता घरून निघून आपल्याला आय गेस 15 मिनिट झाले असतील. आता सध्या हायवेला आहोत आम्ही. उगाच नाही आहोत, आमच्यासोबत आणखी 2 कपल्स आहेत आणि ते वेगळ्या गाडीने येतात आहेत. तर मध्ये एक आम्ही स्टॉप घेतलेला, तिथे सगळे भेटलो वगैरे. आणि हे पण एक आहे ट्विस्ट बघा. हे जर तुम्हाला दिसत असेल व्हाईट टी शर्ट सिमिलर वाटतंय का? तर हो, आम्ही जरा गर्ल्स गँगने मिळून थोडासा प्रँक केला आणि म्हणजे त्यांना झाले ते सरप्राईज. प्रँक प्लॅन केला, झाले 4 सरप्राईज झाले आणि त्याची रील तुम्हाला माझ्या इन्स्टा आयडी वर लगेच नाही बघायला मिळेल आणि बाकी सगळ्यांना पण मी टॅग करेलच. तर इन्स्टा हँडल मी इथे मेन्शन करते. आणि हो, आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही जाणार आहोत कोणता लिंक आहे तो? मिसिंग लिंक. सी लिंक नाही, मिसिंग लिंक वरून. तर त्याची पण एक्साइटमेंट आहे कारण पहिल्यांदाच बघणार आहोत तो. आणि मिसिंग लिंक जी मिस झाली होती मध्ये लोकांनी मिस केलं होतं तिला, बघू ते रिकन्स्ट्रक्ट करून त्यांनी ते फिक्स केलं आहे की नाही. तर ठीक आहे. सौरभ हॅलो. बस मौसम मस्त आहे ना एकदम. तिला बुक केलेला असताना. वाव, हा 6 किलोमीटरचा टनल आहे आणि इथे जरा असं फील होत आहे का की जसं असं काय म्हणतात त्याला, लो प्रेशर फील होत आहे कारमध्ये. खूपच छान आहे गाईज, खूप छान वाटतंय. आय थिंक गोव्याला पण आपण गेलेलो तेव्हा पण अशा टाईपचं काहीतरी होतं. याच्यापेक्षा चांगलं आहे. कर्जत इज ऑन, कर्जत इज ऑन. हाऊ आर यू फिलिंग रौनक? आमच्या दोघांपैकी सगळ्यात जास्त एक्साइटमेंट होती रौनकला कारण रौनकचे जिगरी जे मित्र आहेत ते सगळे रियुनाईट होत आहेत. की वर्षातून एकदा ही अशी आमचे काय म्हणतात त्याला गेट टुगेदर करायचं. लास्ट टाइम आम्ही केलेलं पाचगणीला, तर तेव्हा माझी ब्लॉगिंग स्टार्ट झालेली नव्हती, नाही तर तो पण ब्लॉग असतात, त्याच्या पण डिटेल्स असतात. पाचगणीमध्ये आपण 6 जण होतो. पाचगणीमध्ये आम्ही 6 जण होतो आणि कर्जतमध्ये आपण 6 जण नव्हतो, आपण 7 जण होतो. आता आपण 10 जण आहे. येस, क्लाउड्स आहेत का? वाव. तर गाईज, आम्ही विलाला पोहोचलेलो आहोत आणि क्विकली मी तुम्हाला विलाचा टूर देते. मी तर ऑलरेडी बघितलेला आहे आणि खूपच छान, म्हणजे प्रत्येक रूममधून इतका छान व्ह्यू येतो ना आणि खूप सुंदर विला आहे. तर तुम्हाला मी क्विकली टूर देते. हे बघा, इथे एंटर केल्या असं मस्त इकडनं छान 2 फ्लोअर्स आहेत. हा हॉल आहे, TV आहे छान. ही बघा, मी इथे पासवर्डची वायफायच्या काहीतरी सुरू आहे गोंधळ. हाय, इथून असं छान स्विमिंग पूल आहे. इथे पण चेअरवर वगैरे छान असं बसता येईल. त्यानंतर इकडे मूव्ह केल्यानंतर इकडे आहे डायनिंग टेबल नंतर इकडे एक रूम आहे जी काही अशी दिसते आणि इकडनं पण डायरेक्ट आय गेस येस स्विमिंग पूलला डायरेक्ट ॲक्सेस आहे. छान आहे. आणि हे इथे वॉर्डरोब्स आहेत. हे फ्लटेड विंडोज मला खूप आवडतं. विंडो नाही, फ्लटेड ग्लास असताना मला खूपच आवडतो. खूपच एलिगंट दिसतं. पण पुढे गेल्यानंतर इकडे काय आहे, इथे एक कॉमन वॉशरूम आहे आणि आता आपण थोडं वर जाऊ. एका फ्लोअरवर 2 रूम्स आहेत आणि त्याच्या वरच्या फ्लोअरवर फक्त 1 रूम आहे. तर बघा, ही आहे दुसरी बेडरूम. वाव, खूपच ब्युटिफुल. सगळे लाईट्स लावते, जस्ट अ मिनिट.
हा वर्किंग डेस्क खूप छान आहे. वाव, खूपच क्यूट. मस्त. आता तुम्हाला दुसरी रूम दाखवते. जस्ट स्टँड बाय. बघा किती सुंदर रूम आहे यार. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक वेळी माझं असं होतं ना की मला हॉटेल रूम्स खूपच आवडतात आणि वेगवेगळे हॉटेल्स किंवा स्टेज मी जेव्हा व्हिजिट करते ना, मला प्रत्येक वेळी माझं घर रेनोव्हेट करायची इच्छा होते, पण प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल, पण स्टील. आणि इथे असं थोडासा पॅसेज वे म्हणता येईल की जे पण काही पॅसेज आहे आणि इथे पण नॉर्मल कबर्ड्स आणि इकडे वॉशरूम. आता मी तुम्हाला सगळ्यात वरची रूम दाखवते. रूम ॲज सच म्हणजे तिथं बेडरूम आम्हाला एक्सपेक्टेड होती, कारण डिस्क्रिप्शनमध्ये असं मेन्शन होतं की 4 BHK विला, पण त्यांनी काय केलं ना, फक्त 3 बेडरूम दिलेले आहेत प्रॉपर विथ बेड अँड ऑल, आणि एक हॉल आहे आणि दुसऱ्या म्हणजे ही जी 4th बेडरूम जी एक्सपेक्टेड होती तिथे ना त्यांनी असं काउच वगैरे टाकून थोडं प्ले एरिया टाईप केलेला आहे. छान आहे एकदम. थोडे बोर्ड गेम्स वगैरे आहेत. मला वाटतं हे काय आहे, फुटबॉल, येस मिनी फुटबॉल, नंतर लुडो वगैरे, आणि आणखी काय गेम्स आहेत, चेस आहे म्हणजे एंटरटेनमेंटसाठी त्यांनी जरा केली आहे चांगली सोय. आणि वायफाय पण फॅसिलिटी आहे, त्याच्यामुळे कोणाला बोर होणार नाही. टी व्ही आहे. होता विला टूर इज अराउंड आय थिंक 2:30 PM नाव. 1:30चा चेक इन टाईम होता, पण झाला आम्हाला 1 तास उशीर झाला. ठीक आहे, थोडा मध्ये ब्रेक वगैरे घेतला. ब्रेकफास्टसाठी थांबलो, कॉफी वगैरे घेतली, तिथे थोडा वेळ गेला, तर पोचलो. आता लंच बाकी आहे. लंचमध्ये मी दाखवते तुम्हाला की काय काय मेनू आहे. म्हणजे इथे ॲक्च्युली ऑप्ट करावं लागतं की म्हणजे थोडं एक्स्ट्रा चार्ज देऊन आपल्याला ऑप्ट करावं लागतं की तुम्हाला व्हेज मील हवं आहे की नॉन व्हेज मील हवं आहे. ह्या रूमला ना पूर्ण तिन्ही साईडने ग्लासचे वॉल्स आहेत. म्हणजे ही एक झाली, त्यानंतर ही एक आणि त्यानंतर ही. मी मेन्यूचा घेते, 1 मिनिट. काय दिसते यार एकदम मोठ्या टी व्हीमध्ये ना. मस्त छत्रीचं इन्स्टॉलेशन केलं आम्ही, त्याच्या खाली बसायला वगैरे बरं होईल. इकडे बघा मस्त बाहेर मस्त पहाड आहे आणि इकडे स्विमिंग पूल. आता सगळ्यांचा प्लॅन आहे वाटतं इथे जायचा. मी तर नाही जाणार आहे, मला पाण्यात जायचं आहे, तो कंटाळा. पण बघा खूपच छान, खूप छान प्रॉपर्टी. लॉर्ड इम्रान हाशमी. तेरी वजह से नया नया पाणी किती थंड आहे. पाऊस सुरू झाला पण. हो ना, पाऊस सुरू झाला. गली गली तेरी रात चली, बाहुबलीची एंट्री झाली. बिपाशा बासू आउट ऑफ द पूल. काय म्हणतो तू? ब्युटिफुल व्ह्यू. तुला दिसला. This is your snacks. Oh my god. Enjoy the hot tea. Hot tea, and what else is there in the snack? Hot tea, coffee, and pakoras. पडलंय खाली. कुठे आहे ते? ठीक आहे, छान आहे यार. कशा आहे, खाऊन बघायचं. जेवण चांगलं होतं. चला भाई चला, गरम गरम भजी खायला चला. चला. चल निकिता, नाश्ता करू. त्यापेक्षा डाएट पकोडे होते जास्त चांगलं. अजून आहे चहा एवढा खास नाही म्हणे. एडिट करशील ते.
तू चहा सांगितला होता. आता ह्या दोन मधून डिसाईड करायचं असेल की मला कांदा भजी घ्यायची की हे घ्यायचं आहे, तर तुम्ही लहान असताना काय करायचे? म्हणजे असं दोघांमध्ये कोणाला अंडू पाहिजे, कोणाला पांडू पाहिजे. त्याने अंडू घेतला तो आपल्याला, त्याने पांडू घेतला तो कोणाला विमल पाहिजे, कॅमेरा समोर मी खूप सोपे बोलतोय, त्याच्यापेक्षा पण चांगलं आहे ना. कोणाला चला आद्या पाद्याच्या गेम मध्ये माझ्या ह्याच्यात हे जिंकलं म्हणून मी हे उचललं. छानच होतं. संगीत संध्येचा आस्वाद घेताना आम्ही सगळे बघा. त्यामध्ये पण आहेत यार. काय खेळत आहेत? क्रिकेट खेळत आहेत म्हणत. चला आता आमची सुरुवात होणार आहे लुडो खेळायला. माझा रेड, ब्लू, येलो, ग्रीन. पडजा छे. 6 मध्ये माझं पण जाऊ शकतं आणि 6 मध्ये ये है दोस्त की और ये है भाभी की. अभी डिसाइड करेंगे. अरे यार भाभी को मार दिया. शिट, भाई को भी मार दिया यार. पण विनरचं सेलिब्रेशन झालं पाहिजे. सेकंड विनर 3ऱ्या नंबरवर, त्यांनी 3रा नंबर पटकावलेला आहे. ठीक आहे. व्हेज बिर्याणी, व्हेजिटेबल बिर्याणी हे आहे, फ्राईड राईस आणि इथे कुठेतरी हे पण आहे, काय म्हणतात त्याला, मंचुरियन नाही आहे, पापड पण आहेत आणि नॉनव्हेज आहे सगळं. मेरी जन्नत का रास्ता तू ही तू हो. गुड मॉर्निंग गाईज. आम्ही ना जरा थोडं आजूबाजूचं थोडं गावातलं एक्सप्लोअर करायचं म्हणून निघालेलो. तर तुम्हाला मी नदी आणि व्ह्यू दाखवते. एकदम ब्रेथ टेकिंग आहे आणि खूपच छान आहे. ते बघा तिथे तो पहाड आहे. आय वॉन्ट रीच देअर यार, पण मी कसं जाऊ मला कळत नाही आहे. आणि इकडे बघा ही नदी, पाणी बघा गाईज, तुम्ही पाणी बघा. वाव. इथून 2 तासावरच आहे ना पुणे. वा, घे थोडा झोका.